एक वर्षापासून आपण जे रायते पाटील पॅरालिसिस सेंटर स्टार्ट केलंय, एक वर्ष आज पूर्ण झालंय. एक वर्षात हजारो पेशंट माझ्याकडून यशस्वीरित्या बरे होऊन गेले. त्याच्या एवढा आनंद बाकी कशात नाही. आणि हेच वर्षभराची मी पोचपावती समजतो. रिहॅब सेंटर तुम्ही इथे जे सुरू केलं त्यामागचं उद्देश काय? ॲक्च्युली काय झालं, रिहॅब सेंटर चालू करण्यामागं कारण असं की आपलं नाशिक जिल्ह्याच्या आसपास पाहिजे तसं रिहॅब सेंटर नाहीये, जेणेकरून बुवा पेशंटला इन वन रूप म्हणजे सगळंच होईल. जेणेकरून जो माणूस डिपेंड आहे तो इंडिपेंडंट होण्यात जी मजा आहे ती कशात नाही. त्याच्यात जो आनंद आहे तो आनंदच वेगळा आहे. एक माहिती एक संकल्पना होती की त्याच्यात पेशंट हा डिपेंड पेशंट इंडिपेंडंट झाला पाहिजे. अंडर वन रूम काय काय सुविधा इथे उपलब्ध आहे? आपल्याकडे सगळंच होतं सर. एक ॲलोपॅथी, जे तज्ज्ञ डॉक्टरांच्या जे ॲलोपॅथीची मेडिसिन चालू आहे ते तसेच चालू राहतात. दुसरी गोष्ट फिजिओथेरपी, दिवसातून 3 टाइम्स फिजिओथेरपी होते 3 वेळेस. त्याच्यानंतर ॲक्युपंक्चर, त्याच्यानंतर मसाज, स्टीम, त्याच्यानंतर आयुर्वेद ट्रीटमेंट आहे. त्याच्यात आयुर्वेद काही गोळ्या औषधं वगैरे आहे. पॅरालिसिस होण्यामागचे भरपूर कारण आहे. एक पहिली गोष्ट रक्तदाब वाढून ब्लड प्रेशर वाढल्यामुळे कधी कधी पॅरालिसिस होतो. दुसरी गोष्ट रक्तपातळीचे गोळ्या औषधं हे इरेग्युलर घेतले किंवा बंद केले तर त्याच्यामुळे पॅरालिसिस होऊ शकतो. फिट आल्यामुळे पॅरालिसिस होऊ शकतो. नंतरून ॲक्सिडेंट झाल्यामुळे पॅरालिसिस होऊ शकतो. ट्युमर झाल्यामुळे पण पॅरालिसिस होऊ शकतो. म्हणजे भरपूर काही कारण आहे. वर्षभरामध्ये रुग्णांचा आणि त्यांच्या नातेवाईकांचा तुम्हाला कसा रिस्पॉन्स मिळाला? वर्षभरात तर मला एकदम 100% रिस्पॉन्स भेटला. आणि एक मी नशीबवान भाग्यवान समजतो की माझा दवाखाना असा आहे की माझ्याकडे इथून पेशंट बरं होऊन गेल्यानंतर म्हणजे जायच्या वेळेस तो आनंदात रडत असतो. आणि माझ्याकडचे आलेले सगळे 100% पेशंट हे रिकवर झाले. आतापर्यंत तुम्ही भरपूर सुविधा उपलब्ध करून दिलेली असेल रुग्णांसाठी. अजून भविष्यात काही योजना आहे? आता तर हे सेंटर मला कमी पडतंय, त्याच्यामुळे आताच पेशंट म्हणजे त्यांना नाव नोंदणी करायला लागते. त्याच्यामुळे आता भवितव्यात मला पुढे अजून थोडं सेटअप वाढवण्याची गरज आहे. त्याच्यामुळे पुढे प्लॅन आहे आता पुढच्या 6 महिने वर्षात आपण वाढू. शेवटी नाशिक जिल्ह्यातील रुग्ण किंवा इतर जिल्ह्यातील रुग्णांसाठी तुम्ही काय सांगा? मी रुग्णांसाठी एकच सांगेल, ज्याला पॅरालिसिस झाला आहे त्यांनी म्हणजे वेळेवर डॉक्टरकडे ॲडमिट होऊन लगेच लवकरात लवकर आणि त्यांची ट्रीटमेंट झाली ॲलोपॅथी की लवकरात लवकर माझ्याकडे यावं. म्हणजे जेणेकरून पेशंटचा टाइम वेस्ट न करता पहिले 6 महिन्याच्या आत जी रिकव्हरी करता येईल ती खूप सुंदर होते. आणि त्यासाठी खूप पेशंटसाठी खूप फायद्याचं असतं. त्याच्यामुळे जे काही कष्ट घ्यायचे हे पहिले 6 महिन्यात आणि लवकरात लवकर घेतलेले कधी पण बेस्ट. एक साधारण किती वेळ लागतो एका रुग्णाला बरं व्हायला? सर ते पेशंटवर डिपेंड आहे की आपण काही पेशंट 8-10 दिवसात पण चालतात, काही 2-2 महिने लागतात, काही 3-3 महिने लागतात. पेशंटला जो पॅरालिसिस झालाय तो किती मोठ्या प्रकारचा आहे आणि मेंदूत कोणत्या ठिकाणी त्याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहे. तरी पण आपण खात्री देऊ शकतो की बऱ्याच प्रमाणामध्ये आपण त्यांचा योग्य उपचार करू. मी ॲडमिट केल्यानंतर एकदा बघून 7-8 दिवसात पेशंटला क्लिअर कट एक अंदाज देऊ शकतो की एक गेस करून त्याची इम्प्रूव्हमेंट बघून की एवढे दिवस लागू शकतात किंवा एवढे रिकवर होऊ शकतात. नमस्कार, मी मीना विजय सुगीनकर. मी आजारी पडल्यापासून इथे आले आहे आणि मला चांगलं ट्रीटमेंट मिळाली आहे. मी सायकल, पैसेपत्र आणि सगळं झालं होते आणि मी एकदम झाला लागलेली आहे. तुम्हाला पॅरालिसिस किती महिने झाले? पॅरालिसिस 2 महिने झाले. 2 महिने झाले. हो. तुम्ही या सेंटरला आल्यानंतर आता खूप फरक जाणवतो तुम्हाला? हो, फरक जाणवतो. चालायला लागली मी आता.